तुम्ही सर्व लोकांनी ही रेनगन माझ्या भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये बघितली आहे। तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता की ह्या रेनगनचं मुळे मोटरवर काही दबाव येतो का, पाण्याचा पाईपलाईन फुटते का, किंवा त्या पाण्याचं नियोजन कसं करावं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे आणि तुम्हाला एक सोल्युशनसुद्धा देणार आहे की बाबा एक वेगळ्या प्रकारचा कॉक येतो, तो कॉक जर तुम्ही लावला तर असं नाही की या रेनगनमुळे कधीही कुठल्याही प्रकारचा दबाव तुमच्या पाईपलाईनवर आला तरी तुमची पाईपलाईन कधीच फुटणार नाही। पण आधी म्हणजे भरपूर लोक असेही असतील की जे सर्वप्रथम ही रेनगन बघत असतील, तर जे लोक नवीन असतील त्यांच्यासाठी मी या रेनगनबद्दल थोडी माहिती देऊन देतो की ही रेनगन येते हिरा आमच्या ॲग्रो इंडस्ट्रीची आणि ही 1.25 इंची असते। याच्यामध्ये कसं असतं की 170 फुटाच्या गोलाकारमध्ये पाणी मारते, म्हणजे जवळपास 1.25 एकर 1 एकर एका वेळेस ही कव्हर करते। आणि आत्ता ही रेनगन चालू आहे 5 HP मोटरवर, पण ही रेनगन 3 HPवर पण चालते। राजस्थानसारख्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी 2 HPची मोटर असते, तिथे सुद्धा चालते। आता मी असं का म्हणतोय की ही 3 HPवर पण का चालते, कारण आत्ता जरी 5 HPवर चालते तरी जवळपास अर्ध पाणी आम्ही बायपास केलं आहे। तर बायपास पाणी म्हणजे काय की बाबा जे एस्ट्रोचं पाणी असतं ते तिथल्या तिथे परत विहिरीत किंवा कुंडात पाडून घ्यायचं, किंवा आपल्याला जर दुसऱ्या ठिकाणी त्याचा उपयोग करायचा आहे तर तिथे ते वापरायचं। इथे बघा मी तुम्हाला दाखवतो की इथे आमचं कुंड आहे आणि ह्या कुंडामध्ये 5 HPची मोटर आहे आणि जवळपास अर्ध पाणी 5 HPचं आम्ही इथे बायपास केलं आहे, परत कुंडात टाकतो आहे आणि अर्ध पाण्यावरती रेनगन चालू आहे। तर ह्या रेनगनला 2 ठिकाणावरून पाणी निघायची सोय असते। दोघी जे नोझल असतात ते पण तुम्ही त्यातलं एक नोझल तुम्ही चेंज करू शकतात की ज्याच्यामुळे जास्ती पाणी पाडायचं किंवा जवळ पाडायचं हे ठरतं। दोघी नोझल जे असतात त्याच्या समोर विशिष्ट प्रकारचे डिझाईन केलेले स्क्रू असतात, त्याच्यामुळे पाणी फैलून पडतं। किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की बाबा याच्यामुळे पिकं झोडपले जातात का, पिकांना नुकसान होतं का, किंवा कोणकोणत्या पिकाला ही उपयोगी आहे। तर सर्व प्रकारच्या पिकांना ही उपयोगी आहे, कारण ते जे स्क्रू आहे हे काय करतं की तुमच्या पाण्याला कट करतं, तर तुमचं पाणी डायरेक्ट समोर नाही जात आणि कट झाल्यामुळे काय होतं की त्या पाण्याचा थेंबसुद्धा छोटा होतो। आणि सर्वात महत्त्वाचं की हे तंत्रज्ञान इतकं सुंदर आहे आणि स्वस्तसुद्धा आहे, कारण 8,000 8,500मध्ये हा पूर्ण सेटअप येतो। म्हणजे रेनगन, त्याला लागणारं स्टँड, त्याला लागणारं प्रेशर मीटर कॉक, आणि तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची पाईपलाईन असो, PVC पाईपलाईन असो, GI म्हणजे लोखंडाची पाईपलाईन असो, HDP पाईपलाईन असो, किंवा तुमच्याकडे स्प्रिंकलरचे पाईप आहे, तर त्या सर्व प्रकारच्या पाईपलाईनला ही रेनगन तुम्ही बसवू शकतात। आणि आम्ही तर फ्लेक्झिबल पाईपसुद्धा देतो, म्हणजे कोणी शेतकऱ्याला जर फ्लेक्झिबल पाईपासोबत ही वापरली तर त्यांचा फायदा काय होतो की 3 एकर 4 एकरला एकच रेनगन पुरेशी होते। पण जो मूळ प्रश्न होता की बाबा पाण्याचं नियोजन कसं, तर बघा आता मी तुम्हाला दाखवलं की तिकडे 5 HPची मोटर आहे, पाणी बायपास आहे, आणि मी आधी तुम्हाला पाईपलाईन समजवतो की हे बघा ह्या कुंडामध्ये एक पाणबुडी आम्ही टाकलेली आहे, तिथून हे पाणी इथून आलेलं आहे, ठीक आहे। आणि इथून हे आता आमची इथे डेमो चालतं म्हणून वेगवेगळ्या प्रकारची फिटिंग आहे, पण हे सर्व कॉक बंद आहे इकडचे, फक्त इथून एक पाणी तिकडे दिलं आहे रेनगनला आणि एक कनेक्शन इथे दिलं आहे। मी ज्या वॉलबद्दल तुम्हाला सांगत होता ना तो हा वॉल आहे। या वॉलचं वैशिष्ट्य काय आहे की जसंही तुमच्या पाईपलाईनमध्ये दबाव वाढेल, तुमच्या पाईपलाईनला तुम्ही जो काही सेट केला आहे त्याच्यापेक्षा दबाव वाढला तर हा पाणी बायपास करतो। तर सर्वात आधी मी प्रयोग काय करतो की जो बायपास आहे तो आधी बंद करून बघतो की बाबा तो जर बंद झाला तर इकडे पाणी जास्ती होईल आणि त्या पाण्यामुळे इथे प्रेशर वाढतं का। आता इथे तुम्ही प्रेशर मीटरवर बघू शकतात की 0 प्रेशर आहे। म्हणजे बऱ्याच लोकांचा जो गैरसमज असतो की रेनगनमुळे पाईपलाईनवर दबाव येतो, तर बघा 5 HPची मोटर आहे, रेनगन चालू आहे आणि प्रेशर मीटर 0 दबाव दाखवतं इथे। असं का होतं आहे, कारण कधीही पाण्याचं प्रेशर कधी वाढतं जेव्हा पूर्णपणे पाणी कुठेतरी बंद होतं। आता यातनं पाण्याचा फ्लो चालू आहे ना म्हणून प्रेशर मागे नाही वाढत आहे। तर इतकं सोपं काम आहे। तर आधी सर्वात आधी मी काय करतो की बायपास बंद करतो, मग बघू आपण काय होतं की तो उघडतो का। तुम्ही बघितलं की रेनगन चालते आणि आपला जो PRV आहे हायड्रोलिक तो पूर्णपणे बंद आहे। मग आता मी हा बायपास जेव्हा बंद करेल
तेव्हा काय होईल की तिकडे प्रेशर वाढेल आणि तिकडे जसं प्रेशर वाढेल तर एक ठराविक प्रेशरच्या वर जर प्रेशर गेलं तर हा जो वॉल आहे याने पाणी बायपास केलं पाहिजे आणि त्याने जर पाणी बायपास केलं याचा अर्थ काय की बा आपली पाईपलाईनला फुटण्यापासून आता कायमची आपली सुटका. तर हे बघा मी थोडासा आधी बंद करतो. तुम्ही असा कॅमेरा सेट करा की एकाच कॅमेरात ते पण दिसेल, लागलं तर मागे जा, दिसतंय का तो वॉल. हां, तर आता मी हा बायपास बंद करतो. हे बघा ते हँडल निघालंय आमचं. तर जसंही थोडा बायपास बंद केला मी, पूर्णपणे बायपास अजून बंद झालेला नाही, थोडाही बायपास बंद केला तिकडे प्रेशर वाढलं आणि ते पाणी बायपास झालं म्हणजे तुमची पाईपलाईनवर दबाव आला नाही. आता मी पूर्णपणे बंद करेल, बंद करून दाखवा पूर्णपणे मला बायपास, तर तिकडे पाणी वाढेल. हे बघा, हे बघा, हे बघा. तर हा जो वॉल आहे हा सुद्धा शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. रेनगन तर आमची वरदान म्हणजे साबित झाली आहे की बाबा ही शेतकऱ्यांना खूपच फायदेशीर आहे. पण हा जो वॉल आहे हा वॉल पण तुमची पाईपलाईन फुटण्यापासून तुम्हाला संरक्षण देईल. आणि आता मी काय करतो, अहो रेनगनचा पण कॉक हळूहळू बंद करा, म्हणजे जसं तिकडचं पाणी बंद होईल तसं इथे पण सेट कर. असा थांबा, असा कॅमेरा सांग येतं आहे ना, ठीक आहे. हां, हे बघा जसं रेनगनचं पण पाणी आता बंद होईल तसं हे पाणी वाढत चालेल बघा. म्हणजे तुमची 2 इंची पाईपलाईन असो, 2.5 इंची असो, 3 इंची असो, 4 इंची असो, तुम्ही या पद्धतीने या वॉलचा उपयोग करू शकतात. ठीक आहे, ओपन करा, बायपास उघडून याला बंद करा, परत हे सर्व ऑन कॅमेरा करा, बायपास उघडून याला बंद करा. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं की पाईपलाईन त्यांची वारंवार फुटते, कुठे कमजोर झाली आहे किंवा डिझाईनमध्ये काही चुकी, तर ते लोकंसुद्धा या वॉलचा उपयोग करू शकतात. आणि रेनगनबद्दल तर मी भरपूर साऱ्या व्हिडिओ ऑलरेडी बनवलेले आहे. तुम्हाला जर अजून त्याबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकतात. जर तुम्हाला ही रेनगन किंवा हा वॉल याच्याबद्दल अजून काही प्रश्न असतील मनात तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 उपलब्ध असतात. तुम्ही त्यांना कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकतात. धन्यवाद.